पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अंकू यार एकटी एकटी खाणार आहेस का संत्र्याची फोड? मला पण दे ना। मी तुला शिस्तीत विचारलं होतं संत्र हवंय का, तर तू काय लाडात आलास? भरव नाही असं म्हणालास। बरं ठीक आहे, नको देऊ संत्रा, तू मला झप्पी दे। झप्पी काय, त्यापेक्षा हे घे संत्र खा। मग याला काय अर्थ आहे? अशाने काम करायला उत्साह येणार आहे का मला? गप्प बस रे शंतनू, उगाच घ्या। तुला खोकला होतोय का? शांत शांत शांत, तुला खोकला होतोय का? तुला किती वेळा सांगितलं थंड पाणी पित नको जाऊस, आईस्क्रीम खातो का? झाला ना तुला खोकला? अरे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। हे अंकू, अरे तुझ्या घशात ती संत्र्याची बी अडकली होती। तुला किती वेळा सांगितले मी जरा हळूहळू खात जा म्हणून, पण तू ऐकतच नाहीस माझं। तुला कळतंय का? माझ्या घशात संत्र्याची बी अडकली होती। ते काय दिसतंय मला? मग दिसतंय काय? नुसतं बघत काय होतस? मला मदत कोण करणार? मी काय मदत करणार आहे त्यात? बरं ठीक आहे थांब, ती बी फेकतो नाही तर त्याच्यावरनं घसरून पडायचीस तू, थांब। अरे देवा शंतनू, मला सांग, जर अशी काही इमर्जन्सी आली तर त्याच्यात काय करावंय तुला कळायला नको का? ह्यात काय इमर्जन्सी? इमर्जन्सी म्हणजे तुला असं आग लागली, पूर आला असं काही म्हणायचंय का? फक्त आग लागणं म्हणजे इमर्जन्सी नसते शंतनू। मला श्वास घेता येत नव्हता, मी चोक होत होते। छोक नव्हती झालीस, तू खोकत होतीस, आणि खोकला ही इमर्जन्सी नाहीये। कसं समजावं आता तुला? जाऊ दे, मी जाते बाबा। अरे यार तू 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 चिडतेस का? बरं बरं ठीक आहे, खोकला इमर्जन्सी आहे, खुश? शंतनू अरे यार तू वैतागतेस का? बरं मला सांग, मी तुझ्या शब्दाबाहेर असतो का कधी? नाही ना। तू म्हणालीस खोकला तर खोकला, ओके? शंतनू, आता मी चोक होत होते, मला जर श्वास घेता आला नसता आणि मी मेले असते तर काय केलं असतंस? फारच डिफिकल्ट प्रश्न आहे ग, थांबा जरा विचार करून सांग। ए शंतनू, जाऊ दे, तू माझी मदत करूच नकोस प्लीज। अरे यार तू 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 ऐक ना, तू शांत राहा ना। आपल्याला क्लॅरिटी नाही मिळेल तर कसं होईल ना? तू जाऊ नकोस, थांब। दादा कसली क्लॅरिटी रे? आणि बस झाली तुमची क्लॅरिटी वगैरे? हे कसलं फॅमिली प्लॅनिंग करताय तुम्ही? ओ रौनक आजोबा, आम्ही याबद्दल बोलतच नव्हतो। बरं तू मला सांग, समजा तुझी कुठली तरी एक मैत्रीण अशी चोक होत असेल ना, तिला श्वास घेता येत नसेल, तर तू काय करशील? हा असं झालं होतं ना, माझी मैत्रीण झुमका झुंझुनवाला, ती पाण्यात पडली होती, तिला बाहेर काढल्यावर बेशुद्ध पडली, त्यामुळे मला तिला सीपीआर द्यावं लागलं होतं। बघ, असं वागायला पाहिजे, याला म्हणतात मदत। हे खरंच मस्त आहे हा, हे करायला आवडेल मला। कठीण आहे बाबा, मला बोलायचंच नाही या विषयावर। अरे ऐक ना अंकु, अरे ऐकून तर, अरे यार लावलीस ना काडी? थँक्यू। काय रे, काय झालं? सुनबाईं बरोबर भांडण झालेलं दिसतंय। काय आज काय नवीन घोळ घातलायस? म्हणजे काय नेहमी मीच गोळ घालतो का? पटवून देऊ का तुला आता? नको, असू दे। हा, तसे तुला आवडणार नाही मी तिच्या कपड्यांची घडी घालतो ते। हे नव्हतं मला माहित। पिलू तू तिच्या ड्रेसचे कपडे? असू दे, ते महत्वाचं नाही आई आता। ते हे बघ, ऍक्च्युली तिला जरा खोकला येत होता, म्हणजे जरा जास्तच खोकला येत होता, पण तिचं असं म्हणणं होतं की ती चोक झाली आहे। खोकल्यामुळे चोक झाली हे मी पहिल्यांदाच ऐकते। हा नाही, म्हणजे ती संत्र्याची बी अडकली होती ना तिच्या गळ्यात। संत्र्याचीच बी अडकली ना? मग पुढे म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की मी तिला मदत करावी ती काढण्याकरता। पाहिलंस ना, तू जेव्हा आम्हाला तिच्याकडे नेलस ना, तेव्हाच मी तुला म्हणाले होते ह्या मुलीच्या मागण्या वाढत जाणार,
तुला ती ताटाखालचं मांजर करणार, ऐकलं नाहीस तेव्हा तेव्हा तुला त्याच्याशीच लग्न करायचं होतं. घ्या आता भोग आपली फळ. तसं नाही तू ऐक तर. म्हणजे त्या बीमुळे तिला असं श्वास घ्यायला त्रास होत होता, म्हणजे असं गुदमरल्यासारखं वाटत होतं तिला खूप. कळतंय का तुला? आणि मग तिचं असं म्हणणं होतं की मी तिला मदत करावी, पण मला कळत नव्हतं की मी काय करायला हवं. पिलू हे तू मला आधी का नाही सांगितलंस? आई तू शांत हो. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. काहीच झालं नाहीये. बी निघालीये, तिला बरं वाटतंय, शी इज ओके नाव. पण त्यावेळी त्या क्षणी मी काय करावं हे मला कळत नव्हतं. हा नाही नाही, त्या बाबतीत ना तू जरा वीकच आहेस तुझ्या बाबांसारखा. तुम्ही दोघे ना एकाच गोटातले आहात. अरे हो मग काय, तुमच्यासारख्या माणसांना माझ्यासारख्या धीट माणसाला दुबळा बनवतात. अरे सोन्या, तसं नाही मला म्हणायचं. म्हणजे ना कधी कधी तुला तुझ्या बायकोची नीट काळजी नाही घेता येत. याला काय अर्थ आहे अगं? तुम्ही ना आता बघा, तुम्ही आता बघाच मी तिची कशी काळजी घेतो. मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे की बायकोची काळजी कशी घेतात ते. असं फुलासारखं जपणार ना मी. तुम्ही बघाच आता. हो पिलू पिलू, रागाच्या भरात काय असं सांगू आता. अहो अरे अंकू, दे तिकडे, मी ठेवतो. अगं मी ठेवतो. दे ठेवते ना मी. कुठे ठेवायचं? इथेच ठेवायचं ना? हो य. इथे ठेवू? इथे हो, इथे असू दे, ठेवतो असू असं. दे. ओके. मला फक्त सांग ती सॉसची बाटली नीट आली आहे ना बघ, फुटली वगैरे मी नाही ना? शोधणार, मी सगळं नीट बघणार. तू टेन्शन, जी गोष्ट तुला सापडत नाही ना त्याला मी असं शोधून काढणार. तू टेन्शन नको घेऊ अजिबात. म्हणजे का? का म्हणजे? अरे मी तुला देणाऱ्या प्रत्येक गोष्टीला जो तुला त्रास देतोय ना त्याला सोडणार नाहीये मी अजिबात आता. शंतनू, बरा आहेस ना तू? हो ग, मी बरं आहे. असं का वागतोयस? असं कसं म्हणजे? हे बघ, तुला त्रास देणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सोडणार नाहीये मी आता. म्हणजे काय नाही, सॉसची बॉटल सापडली. नाईस. बरं ठीक आहे, हरकत नाही. ते स्टूल मध्ये का, बाय द वे, वरती चढून काय करत होतास रे? अरे ते मी जरा साफ करत होतो वरती, म्हणून तो स्टूल ठेवलाय मी. ऍक्च्युली हे जरा असंच धूळ साफ करत होतो. पण तू का साफ करत होतास? मी का करत होतो म्हणजे? अरे त्यासाठी सुट्टी टाकली आहे मी. तुला त्रास होतो ना धुळीचा, म्हणून सगळं घर असं चकाचक करणार आहे मी. आणि ऑफिस? ऑफिस काय, ऑफिसला सुट्टी टाकली आहे. यासाठी? हो त्यासाठी. घर असं चकाचक करायचं. सांगितलं ना, तुला त्रास देणाऱ्या प्रत्येक गोष्टीला घराच्या बाहेर. पण हे कधी ठरलं आणि काय बोलतोयस तू तनू? माझं ठरवलं ग मी अंकू. तुला ना अजिबात कुठलाच त्रास होऊ देणार नाही. आम्ही छान काळजी घेणार. बरं ठीक आहे, आता मला ते स्टूल ठेवू दे. चल. तू नाही ठेवायचा का? अगं तू आत्ताच बाहेरून आली आहेस, मी ठेवतो ते इकडे. अरे माराम काय कर, मला बाकी काही काम नाहीये. ते फक्त सामान ठेवायचं, ते लाव ना तू. अंकू ऐक माझं. अरे ठेवू दे रे मला. अंकू अगं मला दे, ऐक अरे माझं. उगाच काय वाटतंय अरे तुला? तू सोड माझं रे. करतेस. अगं ऐक माझं. अंकू अंकू ऐक माझं. मला बघू दे फक्त काय झालं. माझं बोट. कोणतं बोट आहे हे? मला हात लावू नकोस. काय झालं? सासूबाई माझं बोट तुटलंय बहुतेक. सासूबाई खूप दुखतोय हात. काय करस तेवढं तू? काय करस त्याला? नाही मी काहीच नाही केलं. मी काहीच नाही केलं. एक स्टूल नाही केलं. एक मिनिट अंकू. हात लावून अजिबात. तू हात लावू नकोस मला. थांब जरा लांब राहा. अरे एक मिनिट ऐक. मी ओरडते त्याला. काय झालं? काय झालं? बोट खूप दुखतंय. खूप दुखतंय. डॉक्टरांकडे जाऊ. हा मी घेऊन जातो डॉक्टर. तू लांब राहा. तू लांब राहा. नाही तू लांब राहा. मी घेऊन जातो ना. मी तिची काळजी घेते. ऐक तर मला तू इथे थांब. मी जाऊन येते तिला डॉक्टरांकडे घेऊन जा. तिकडे जा. हो मी गाडी ऐक तर माझं अंकू. अगं ऐक ना आई. अरे घेऊन जा तू. अंकू 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 अगं आय एम सॉरी. सॉरी काय? पण माझं फ्रॅक्चर तर झालं ना. हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. मी घेतो काळजी. तू तुझ्यामुळेच झालंय. तू काही काळजी वगैरे घेऊ नकोस. तू प्लीज लांब राहा जरा माझ्यापासून. तू असं का बोलतेस माझ्या बरोबर अंकू? ऐक ना, मी त्याची नीट काळजी घेतो. तनू प्लीज आत्ता माझ्या जवळ येऊ नकोस. आय लव्ह यू यार अंकू. आय ऑल्सो लव्ह यू तनू, खरंच. पण आत्ता ना मला खूप दुखतंय, खूप त्रास होतोय. प्लीज आत्ता माझ्या जवळ येऊ नकोस. जरा लांब राहा. तू मला काहीतरी दुसरं सांग ना करायला. जवळ नको येऊ म्हणजे काय? मी जवळ नाही आलो तर तुझी काळजी कोण घेणार? तुला काय हवं असलं तर? मी आहे ना. मी बघते काय करायचं ते.
प्लीज नको. नको यार. नाही मी खाते माझं माझं. थँक्यू. नको. अगं काय चाललंय तुझं? थांब मी भरवते. तू सोड. हा. बरं. खा. आई तू तुझ्या हाताने खा. तुला नाही मी भरवणार आहे. आई अगं ते नाही, मी भरवतो ना अंकुला. तू चिडू नकोस. तू का घे. हा. सासूबाई खूप बरं वाटतं. मला आईची आठवण आली. ती मला लहानपणी असंच भरवायची. म्हणूनच तर अशी झालीस. हा? प्रेमळ, सासूवर माया करणारी. तुला सांगू का, मी देवाकडे नेहमी प्रार्थना करायचे, माझ्या पदरी एकतरी मुलगी टाक रे. पण याचे 2 दिवटे जन्माला घातले. हो बरोबर ना. पण तुझ्या रूपाने माझ्या घरी मुलगीच आली. हो अगदी मुलीसारखी वाटतेस तू मला. तुम्ही पण माझ्यावर असं आईसारखी माया करताना तेव्हा मला खूप बरं वाटतं. हो ना, माझी लाडाची ग लेक. करा. बापरे, आज काहीतरी वेगळंच बघतोय मी. सुनबाई माझं पिलू ना वेंधळ आहे अगदी. असू दे ना. काही नाही झालं त्याला. हे मला भरवायचा चान्स होता ना, पण त्याला भरवायचं होतं म्हणून रुसून गेला असेल. तुला आवडतं ना मी भरवते ते. हा. अगो बाई, बोलत काय बसले तुझ्याशी आणि भरवते काय तुला? कपडे बाहेर टाकले त्याच्या घड्याने का घालायच्यात मला? आलेच मी. हा. आय, 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 काय झालं? काय झालं? खरंच गोळा आला का आज पायात? आई गो. सासूबाई ऐका, राहू द्या, मी घालते. नको अगं, मी करते. नाही मी घालते, तुम्ही बसा. बरं. हे काय? कपडे कुठे गेले? उडून गेले की काय? अंकु, मी सगळे कपडे घडी करून ठेवलेत, तेही तुझ्या जवळ न येता. नीट केलेस ना घडी? हो थांब, तुला हवं तर परत एकदा करून दाखवतो. नाही नाही नको नको, हरकत नाही. थँक्यू. अंकु, जवळ नाही यायचं. नाही जवळ नको प्लीज. अंकु यार असं का करतेस? हे बघ, मला खरंच तुझी मदत करायची आहे ग. तुला माहितीये मी या कपड्यांच्या त्या क्लिप्स सगळ्या मोजून ठेवल्यात नीट. मी तुला सांगतेय ना, माझ्या जवळ येऊ नकोस. यार अंकु असं का बोलतेस तू? मला सांग, तुझी आणखी काय हेल्प करू मी? आणखीन काय हेल्प करायची माझी? दुसरा हात पण तोडायचा आहे? असं का बोलतेस यार तू? तू प्लीज समजून घे ना मला, प्लीज. तू घे ना मला समजून प्लीज. माझा हात दुखतोय, काही कामं करता येत नाहीयेत, खाता पिता येत नाही. बरं ऑफिस मधलं काम करायला पण त्रास झाला, आता इरिटेट होतोय मला. मला मान्य आहे, मला सगळं मान्य आहे. तुला जो त्रास होतोय ना तो बघतोय मी. पण यार घरात तर तू सगळ्यांशी नीट वागतेस ना. आईशी किती प्रेमाने बोलतेस तू. आता आई जेव्हा तुला भरवत होती ना अंकु, तेव्हा मला खूप गिल्टी फील होत होतं. मला कळतच नव्हतं की माझी चूक काय झाली. सांग ना, ऍटलीस्ट मला हे तरी सांग की माझं काय चुकलंय. सांगून काय उपयोग आहे? तुला कळणारच नाहीये ना माझ्या मनात काय चाललंय ते. म्हणजे हेच की आता सासूबाई असते ना तर त्यांना लगेच कळलं असतं मला काय म्हणायचंय ते. यार नाही कळतंय अंकु, नाही कळतंय तू का चिडलीस ते. काय करू मी? तुला कळणारही नाही. जाऊ दे, मी जाते. अंकु सॉरी 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 सॉरी. सांगते तुला, मला हात लावू नको. चुकून झालंय. आय एम रिअली व्हेरी सॉरी. चुकून झालंय. आई बाबांना नेहमी सांगायचे की मी धसमुसळ आहे. आई तर नेहमी रागवायची मला की तू एक काम करायला जातो आणि 10 कामं वाढवून ठेवतोस. यार अंकु, आहे मी आता असाच. काय करू? घडतात माझ्या हातनं विचित्र गोष्टी. पण एक गोष्ट खरी, हे सगळं करताना माझे इंटेन्शन्स कधीच चुकीचे नव्हते. आणि तुझ्या हाताला हे जे लागलंय ना, हे सुद्धा मी मुद्दाम नाही केलंय. पण
पण तरी सुद्धा तू देशील ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. पण प्लीज असं रुसून नको ना राहू प्लीज. अरे वा, आज माझ्यापेक्षाही जास्त चांगली रूम आवरलेली दिसतीये शंतनू. म्हणजे हात लवकर बरं होऊन जाणार नाहीये तुला. अरे देवा, अरे देवा, या कंपनीचे सगळे रिपोर्ट्स मला सबमिट करायचे आहेत. बघूया. काय 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 होतंय? काय झालं? अरे मला एका कंपनीला रिपोर्ट सबमिट करायचे आहेत. मला टाईप नाही करता येते. जर मी सबमिट नाही केले ना तर ती कंपनी मला कामच देणार नाही. कुठली कंपनी? हा, काय झालं? अहो सासूबाई, मला एका कंपनीचे रिपोर्ट सबमिट करायचे आहेत त्यांना, आणि त्यांना जर माझं काम आवडलं ना तर ते मला खूप मोठं फंड देणार आहेत मॅनेज करायला. अगोबाई काय सांगतेस काय? हो, पण कसं टाईप करू? माझा हात दुखतोय, येतच नाहीये. माझी काही मदत हवी का तुला? सांग मला. तुम्ही काय मदत करणार सासूबाई मला? अगं मला येतं टायपिंग, माझं स्पीड पण चांगलं आहे, मी शिकले. नाही हो, खरंच नको. आणि तुम्ही पण किती दमलाय दिवसभर सगळं काम करून. तुम्ही एक काम करा, तुम्ही आराम करा. मी मधुश्रीला वगैरे विचारते उद्या सकाळी. नक्की ना? नाही नाहीतर अजूनही विचार कर. मला सांग, तू देऊ का करून? नको नको, खरंच नको. थँक्यू. ठीक आहे, मग जाऊ झोपायला मी. हो, गुड नाईट. गुड नाईट. काही लागलं तर मला हाक मारा, तशी मी जागी आहे. हो हा? हो. हा. सासूबाई, कोणीच माझे रिपोर्ट पूर्ण करायला तयार नाही आहेत. आता माझं मोठं काम जाणार आहे. सगळ्या मैत्रिणींना विचारून झालं मी, तर काय होईल? हॅलो हॅलो अंकिता मंत्री, आमच्या कंपनीने तुम्हाला फंड मॅनेजर या पदासाठी नियुक्त करायचं ठरवलंय. काय? पण मी रिपोर्ट्स. हो, तुम्ही पाठवलेला मेल आम्हाला मिळाला. ते रिपोर्ट सगळे वाचले. रिपोर्ट उत्तम आहे, अभिनंदन. नाही पण मी. हो, काल रात्रीच पाठवले होते ना तुम्ही. यू विल मेक वंडर, सो यू आर ऑन बोर्ड. तेव्हा आजच येऊन भेटा. ओके ओके, थँक्यू सो मच. रिपोर्ट्स कोण? तनु, तू? हा म्हणजे आय एम सॉरी हा, जर काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे झाली असेल तर. रात्री खूप झोप येत होती कारण मला. तुला आयडिया नाहीये तू माझं किती मोठं काम केलंयस. थँक्यू. काय झालं? तू काय माझी ऍक्टिंग करतोयस का? माझं बोट बरं आहे आता, एवढं नाही दुखत आहे. हो, पण त्याचा हात दुखतोय ना, त्याचं काय? पिलू, काय झालं? आत्ता आलं माझ्या लक्षात.
बहुतेक खूप टाईप केल्यामुळे तनूचं मनगट दुखतंय. तुला सवय नाही ना एवढ्या टायपिंगची. आय एम सो सॉरी. थँक्स तनू. मी आहे बरं का इथे बसलेले. नाही नाही, म्हणजे त्याला दे तू आता एक झप्पी, कारण त्यांनी खरंच तुझी खूप काळजी घेतली, खूप मोठं काम केलंय. खूप चांगला नवरा आहेस बरं का तू. खूप दुखतोय का रे हात? असं दुखणं अंगावर काढू नये रे. एक काम करते, माझा लेप आणते आणि आयुर्वेदिक काढा देते तुला. एका दिवसात बरा होशील बघ. हा आई आई आई, आता काहीच करायची गरज नाहीये, मी होईन बरा. कशी गरज नाहीये? म्हणजे अंकुनी आता झप्पी दिली आहे ना मला, तर आता सगळंच बरं होईल. कठीण आहे तुम्हा दोघांचं.